मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय असते. त्यानंतर आपण थोडंसं अॅनालॉजीने बघू. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असे दोन्ही डायपोल मुवमेंट असतात. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पण असते बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार आणि निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार. सो यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट भेटते. हा इकडे रोटेशन आणि हा इकडे रोटेशन देतो. सो त्याशी रोटेट होण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट मध्ये काय होत असतं की हा नॉर्थ पोल असतो आणि हा साऊथ पोल असतो. हा साऊथ या नॉर्थला अट्रॅक्ट करतो इकडे आणि हा नॉर्थ या साऊथला अट्रॅक्ट करतो इकडे. ठीक आहे. सो हा एक इकडच्या बाजूने एक फोर्स लागणार, एक वरच्या बाजूने फोर्स लागणार. दोन्ही फोर्स एक्झॅक्ट अपोजिट लागतात. याला आपण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणतो. कळलं का हे? कळलं का हे? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी जी असते ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असते त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर्ड असते तर हे फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी वरून काढलेला. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड बिकॉज ऑफ चार्जेस, दोन पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस मधलं जे अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर्ड असते म्हणजे हे अट्रॅक्ट करणार आहे ना एकमेकाला, अट्रॅक्शन फोर्स आहे. तो काहीतरी पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये स्टोअर्ड असते म्हणूनच ते फोर्स लागतो. कळलं का? अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो. सो ते जी एनर्जी स्टोअर्ड असते त्याच्या निगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्ह चार्जेसमुळे त्या पोटेन्शियल एनर्जीला म्हणतात इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी. ओके, इज इक्वल टू मायनस साठी की तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. ओके, पी म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल. पी म्हणजे असतं इलेक्ट्रिक डायपोल. क्लिअर आहे? इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? तर फोर्स असतो इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याची व्हॅल्यू असते ई. सो इलेक्ट्रिक डायपोल इंटू इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी चा प्रोडक्ट म्हणजे असते पोटेन्शियल एनर्जी बिटवीन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. क्लिअर? हो सर. क्लिअर? हा फॉर्म्युला रट्टा मारून घ्या, मागच्या चॅप्टर मध्ये आहे, तो येईल तेव्हा परत शिकवेल. सो या ठिकाणी अॅनालॉजीने घेतलंय बा त्यांनी. जर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ही मायनस पी इंटू ई असेल तर मग मॅग्नेटिक डायपोल मध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी मायनस पीच्या जागी इथं मॅग्नेटिक मोमेंट असतं. मॅग्नेटिक डायपोल म्यू इंटू मॅग्नेटिक फील्ड पी. कळलं का? हो. कळलं का? हो सर. हा, याच्यामध्ये म्यू ची व्हॅल्यू काय आहे? म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल. ओके, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर आहे? मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, त्याला आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणणार. ठीक आहे? हो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल इंटू मॅग्नेटिक फील्ड केलं तर आपल्याला मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी भेटत असते. म्हणजे एनर्जी किती स्टोअर्ड आहे मॅग्नेटमध्ये, दोन नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये जो अट्रॅक्शन फोर्स आहे त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर्ड झालेली, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. तर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला भेटला तुम्हाला मायनस यू मायनस म्यू इंटू बी. हा डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्टला कसं सॉल्व्ह करतात? ते मायनस म्यू, हे म्यू वेक्टर आणि बी वेक्टर असतं हे इथं. ओके, म्यू वेक्टर आणि बी वेक्टर असतात. यांचा डॉट प्रोडक्ट जर आपण घेतला तर म्यू ची मॅग्नेट्यूड बी ची मॅग्नेट्यूड इंटू कॉस ऑफ थिटा. कळलं काय हे? हो. डॉट प्रोडक्ट मुळे घेतलेलं आहे. सो थिटा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक डायपोल अँड मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे का हे? हो सर. हॅलो, हा. मग आता याच्यामध्ये या थिटाचे व्हॅल्यूज असतात पहा. फक्त न्यूमेरिकल साठी महत्वाचं हे, बाकी केसेस साठी इम्पॉर्टंट नाहीये. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, कशाला काय म्हणतात लक्षात ठेवा आणि केसेस लक्षात ठेवा. दॅट्स इट. बघा, सो थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल, जसं मॅग्नेटिक डायपोल म्हणजे म्यू आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी एकाच याच्यावरती लाई करतात सपोज. कळलं का? तर याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू काय आहे? 0. कळलं का हे? हो. सो या केसमध्ये मग पोटेन्शियल एनर्जी किती असेल?
तर या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते जवळपास मायनस म्यू बी, कारण कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू 1 होऊन जाते. ओके हो ओके हा. मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये मिनिमम पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला भेटत असते, म्हणजे मिनिमम सर्वात मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते, बिकॉज मिनिमम असते निगेटिव्ह असते. सो मिनिमम पोटेन्शियल एनर्जी जेव्हा त्यांच्यामधला अँगल 0 असतो दॅट टाइम भेटते, आणि सर्वात जास्त पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी भेटते जेव्हा त्यांच्यामध्ये अँगल 180 डिग्रीचा असतो, म्हणजे ते अँटी पॅरलल असतात. कळलं का? अँटी पॅरलल म्हणजे काय? एक इकडे असं असेल म्यू म्यू वेक्टर, म्हणजे मॅग्नेटिक डायपोलची डायरेक्शन इकडच्या बाजूला आहे, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडच्या बाजूला असते. कळलं का? हो यांच्यामध्ये 180 डिग्रीचा अँगल तयार होतो. मग कॉस ऑफ 180 डिग्री टाकला आपण, त्याची व्हॅल्यू 1 मिळते. सो 1 इंटू म्यू बी म्हणजे -1 मिळते. -1 इंटू मायनस म्यू बी, त्याचा आन्सर म्यू बी होऊन जातो. क्लिअर आहे? हो सो या केसमध्ये म्यू बी आन्सर भेटलं. या ठिकाणी मायनस म्यू बी होतं, या ठिकाणी म्यू बी आहे. सो ही पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे. सो ही मॅक्झिमम असणार आणि हे मिनिमम असणार. ठीक आहे? हो सर. हा. मग याला आपण म्हणतो पॅरलल आहे, हे याला म्हणतो आपण अँटी पॅरलल आहे. ओके. पॅरललला मिनिमम भेटते पोटेन्शियल एनर्जी, अँटी पॅरललला मॅक्झिमम भेटते पोटेन्शियल एनर्जी. पॅरलल म्हणजे काय? कोण एकमेकाला पॅरलल असणार? तर मॅग्नेटिक डायपोल आणि मॅग्नेटिक फील्ड जर एकमेकाला पॅरलल असेल, म्हणजे म्यू आणि बी पॅरलल असतील, तर म्यू बीच तुम्हाला भेटणार पोटेन्शियल एनर्जी, बट ती मायनस भेटते, म्हणून ते निगेटिव्ह मिनिमम एनर्जी आहे. आणि ज्या टायमाला तुम्हाला म्यू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांची डायरेक्शन डिफरंट असते, ऑपोजिट डायरेक्शनला 180 डिग्रीचा गॅप असतो, दॅट टाइम ते अँटी पॅरलल होतात. आणि या केसमध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला भेटते म्यू बी, पॉझिटिव्ह असते, हे निगेटिव्ह असते. एवढाच फरक आहे. कळलं का? हो कळलं का? याच्यावर जर प्रश्न असेल की म्यू म्हणजे काय, तर मॅग्नेटिक डायपोल आहे ते. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे ते. यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. ओके. ठीक आहे. तर मॅग्नेटिक डायपोलचा फॉर्म्युला हा आहे NIA. जर तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट काढायची असेल, मॅग्नेटिक डायपोल, ओके, मॅग्नेटिक डायपोलचे मोमेंटचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल, तर त्याचे नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल. कळलं का? हो सर. कळलं का? मॅग्नेटिक डायपोल एक फोर्स आहे जो की डायला म्हणजे पोलला लागणार, एक इकडच्या बाजूने ओढतो, एक इकडच्या बाजूने ओढतो, याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतात. म्हणजे याच्यामुळे मोमेंट होणार नाही, याशी रोटेट होईल, डायपोल मोमेंट होते. इथं दोन्ही पोल मोमेंट होतात सायमल्टेनियस. सो याचा जो फोर्स असतो त्याला तुम्ही म्हणणार म्यू. त्याचा फॉर्म्युला असतो NIA, नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल, म्हणजे या कॉईल मध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, त्यानंतर किती करंट पास होतोय आणि किती त्याचा क्रॉस सेक्शन एरिया, याच्यावर डिपेंड असतो. ओके हो ओके. सो तुम्हाला इथं दिलंय फर्स्ट पहा 12th लेक्चर. एक सर्क्युलर कॉईल आहे, कंडक्टिंग 500 टर्न्स आहे, एरिया दिलेला आहे क्रॉस सेक्शन एरिया इन्क्लूड बाय द कॉईल, अ करंट दिलेला आहे 100 मायक्रो एम्पियर इज पास थ्रू द कॉईल, कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द कॉईल. सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला N माहिती आहे, तुम्हाला I माहिती आहे, तुम्हाला क्रॉस सेक्शन एरिया माहिती आहे. त्या व्हॅल्यू घ्यायचं, सबस्टिट्यूट करायचं, सॉल्व्ह करायचं. सो इथे N टाकलंय, हे I ची व्हॅल्यू टाकली आहे, क्लिअर, आणि हे क्रॉस सेक्शन एरियाची व्हॅल्यू आहे. ओके, सिम्प्लिफाय करा, हे 10⁻10⁻² सॉल्व्ह करा, नंतर यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि सिम्प्लिफाय करा. याचं युनिट तुम्हाला काय भेटणार? युनिट असतं एम्पियर मीटर स्क्वेअर और जूल पर टी टेम्परेचर. ओके, नाही टेस्ला, जूल पर टेस्ला येईल ते. हां ओके, हे एम्पियर पर मीटर स्क्वेअरला जूल पर टेस्ला लिहितं. तर तुम्ही मॅग्नेटिक मोमेंटला एअर पर मीटर पण म्हणू शकता, मीटर स्क्वेअर. ओके, हो कसं आलं युनिट? युनिट याच्यावरून काढलंय,
मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट नंबर असतो, म्हणजे काय 50 60 असे नंबर ऑफ टर्न्स असणार, तो त्याचा कॉन्स्टंट आहे. करंटचं युनिट असतं अँपियर आणि एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. सो अँपियर मीटर स्क्वेअर. कळलं का? हो. कळलं का? आणि राहिला प्रश्न याचा, तर हे जूल पर टेस्ला घेतलेलं आहे मी. टेस्ला मॅग्नेटिक फील्ड मुळे आलेलं आहे, त्या अँपियरला कन्वर्ट मारलेलं आहे. हे डायरेक्ट पण लक्षात ठेवलं तरी चालेल, कन्वर्जन नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. जूल पर टेस्ला करून घ्या. जूल पर टेस्ला म्हणजे अँपियर मीटर स्क्वेअर असतं, म्हणजे ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे 2 युनिट आहेत, एक अँपियर मीटर स्क्वेअर लिहा किंवा मग त्याला जूल पर टेस्ला लिहा. ठीक आहे? हो. टेस्ला. ठीक आहे, आगे पुढे पहा. हा लॉ महत्वाचा आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट बायट सॉर्ट लॉ. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट, मॅग्नेटिक फील्ड जर प्रोड्यूस होत असेल बिकॉज ऑफ करंट, तर मग त्याच्यामुळे बायट सॉर्ट लॉ काय? तुम्हाला एक सेक्शन दिलेला आहे पहा, जो प्रोड्यूस करतोय एक मॅग्नेटिक फील्डला. हा एक कॅरिंग वायर आहे पहा, ही वायर दिसते तुम्हाला, है ना, जी क्रॉस सेक्शन एरिया सेम आहे बट स्ट्रेट लाईन नाहीये, म्हणजे कर्वेचर आहे. ठीक आहे, एक कर्वेचर टाइपची अशी वायर आहे. त्या वायर मधनं हा आय करंट पास होतोय. ओके, आय करंट पास होत असताना ही जी क्रॉस मारलेलं आहे इथे, आणि हे असं हे क्रॉस मारलेलं आहे इथं, हे क्रॉस म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू दी स्क्रीन आहे, म्हणजे अशी परपेंडिक्युलर असणार स्क्रीन घुसलेली मध्ये स्क्रीनच्या. कळलं का? मॅग्नेटिक फील्ड अशी 90 डिग्री मध्ये. हा. बी ची व्हॅल्यू दिलेली ही, बी ची डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू दी स्क्रीन असणार, म्हणजे स्क्रीनला डायरेक्ट परपेंडिक्युलर आहे, लाईक दिस. सो या केस मध्ये आय करंट जर पास होत असेल तर आपण एक स्मॉल एरिया कन्सिडर करू DN. ओके, विचारलं जातं हे, शॉर्ट मध्ये लक्ष ठेवा किंवा न्यूमेरिकल येणार. एक शॉर्ट लेंथ आपण कन्सिडर करणार, बिकॉज हे टोटल कर्वेचर लेंथ आहे, आपल्याला घेता येणार नाही. मग आपण एक शॉर्ट लेंथ कन्सिडर करू DL. त्या DL लेंथ वर जो करंट पास होणार आहे ना, किंवा त्याचं जे डायपोल मोमेंट राहणार आहे ते I इंटू DL राहणार आहे, बरोबर, एवढी. कळलं का? हो. हे I इंटू DL काय आहे, कळलं का तुम्हाला? हे नंबर ऑफ टर्न्स I इंटू A हा तुमचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला होता. ठीक आहे, हा. हा फोर्स असतो एक प्रकारचा, तो त्याला म्हणजे मूव्ह करत असतो. याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स 1 घेतले ना आपण, DL लेंथ घेतली, सो त्यामुळे ते काही प्रश्न नाही. मग करंट इंटू एरिया चोरला, या ठिकाणी एरिया आपण DL घेतलेला आहे छोटासा. सो करंट इंटू DL म्हटलं म्हणजे एवढ्या छोट्याशा एरियासाठी लागलं ना डायपोल मोमेंट, आपल्याला भेटणार की नाही? भेटणार की नाही? हो. सो हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टँजेन्शियल असतं त्या पॉइंटला. सो त्या पॉइंटला टँजेन्शियल मोमेंट दिसते तुम्हाला इथं, दिसतंय का असं टँजेन्शियल केलेलं? मग हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आहे. ठीक आहे, डायपोल. आणि त्याला मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती अशी अशी हे केलेली आहे. आपण एक डीबी मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केली, छोटीशी त्याच्यावर लागणारी. त्यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे? थीटा डिग्रीचा अँगल. कळलं का? कळलं का? हो सर. आपण छोट्याशा कंडक्टर साठी काढतोय स्मॉल केस मध्ये. मग तुम्हाला नेट मॅग्नेटिक फील्ड जे भेटणार याच्यावरनं, ओके, ते सुपर इम्पोजिशन करून आपण काढून घेऊ, म्हणजे सगळ्यांचं इंटिग्रेशन वगैरे करून. ही डायग्राम जर तुम्हाला कळाली असेल तर पुढे जाऊ शकतो मी. याच्यामध्ये काय होतं पहा, मॅग्नेटिक फील्ड ची डीबी प्रोड्यूस होत असते बाय द करंट I अँड लेंथ इलेमेंट DL. ते किती प्रोड्यूस होते मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे डीबी किती प्रोड्यूस होणार, तर याचा एक फॉर्म्युला आहे जो मागच्या चॅप्टर मध्ये ते थोडसा तुम्ही घेतलेला डायरेक्ट मी. हा लक्षात ठेवा तुम्ही, रट्टा मारून घेतल्यासारखं थोडसा. ते काय आहे, चॅप्टर इकडे तिकडे झाले तर त्यामुळे गडबड चालली, पण एक दोन फॉर्म्युले आता रिव्हर्स होत आहे तिकडनं. मग याच्यामध्ये बघा काय आहे, हे जे डीबी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ना याच्यावर, डीबी मॅग्नेटिक फील्ड जे प्रोड्यूस होते याच्यावरती, डीबी मॅग्नेटिक फील्ड छोट्याशा DL एरियावरती जे लागते, छोट्याशा स्मॉल एरियावरती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते, त्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला हा असतो. ओके, टेम्पररी याला लक्षात ठेवा, तो नंतर होईल असं एकदा नाही का. ओके, हा म्यू नॉट 4 पाय हा एरिया, ऍक्च्युली एरिया साइन ऑफ थीटा अपॉन R स्क्वेअर. R म्हणजे काय, तो
जो व्हेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड असते आर व्हेक्टर एवढी. डीबी च्या मॅग्निट्यूडला आर व्हेक्टर म्हणतात. कळलं का हे? हो कळलं काय? हो सर का हा फॉर्म्युला टेम्पररी लक्षात ठेवा, तो सध्याला तुम्हाला जमणार नाही. मग त्याच्यानंतर पुढचे कॅल्क्युलेशन आहेत त्याच्यामध्ये. म्यू नॉटची व्हॅल्यू परमिएबिलिटी असते, ते कॉन्स्टंट असतो. फ्री स्पेस मधले परमिएबिलिटी असते. तो म्यू नॉटची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. देन 4 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये उरलं काय, फक्त एरिया उरलाय साइन ऑफ थिटा आणि हा आर, याची व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकत असते. डायरेक्शन वेक्टर्स असतात ते. ओके, आर वेक्टर हा डायरेक्शन वेक्टर आहे कोणाचा? आर वेक्टर हा डायरेक्शन वेक्टर आहे कोणाचा? मॅग्नेटिक फील्डचा. दिलंय ना तिथं. कोणाचा वेक्टर येतो? मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर आहे ना. चेंज इन मॅग्नेटिक फील्ड आहे ना छोटीशी, डीएल एरियासाठी लागणारी मॅग्नेटिक फील्ड डीबी. या डीबी चा वेक्टर येतो, त्याला म्हणतात आर वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणतो आपण त्याला. समजलं का? हो Position vector of magnetic field is R vector. Angle between mu dl, mu ideal म्हणजे काय? आयडियल म्हणजे हा म्यू असतो मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक पोल. तर मॅग्नेटिक पोल आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला लागणारा अँगल म्हणजे थिटा असतो. ठीक आहे. सो इथं तुम्हाला दिसतोय पाहिजे. बस काही नाही केलं, मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकल्या त्याच्यामध्ये त्याच्या. मला जनरली म्यू नॉट ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन असते, किंवा दिली नसेल तर रट्टा मारून घ्या. याची नियर अबाउट व्हॅल्यू 1.26 इंटू 10⁻⁶ टेस्ला मीटर पर एम्पियर येते. ही व्हॅल्यू पाठ ठेवायची. परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस फॉर द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हॅलो. येस सर. पुढे पहा. हो नेक्स्ट केस dB dedicated to the cross product of dl cross vector of r vector vectorically. So dB ची व्हॅल्यू तुम्हाला अशी काहीतरी भेटते. मी काय केलं इथं, साइन ऑफ थिटा जो आहे, म्हणजे जसं की मी याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतोय ना इथं, म्हणजे मी याला क्रॉस प्रोडक्ट मध्ये घेतलंय dl साइन ऑफ थिटा. बरोबर. मग मी काय केलं, वरती आर ने मल्टिप्लाय केलं, खाली पण आर ने मल्टिप्लाय केलं, मला आर क्यूब भेटणार म्हणजे याच्यामध्ये, आणि स्क्वेअरिंग करून मग मला आन्सर मिळतो. आता बायट-सॉर्ट लॉ म्हणतात. जो काय करतो त्या ठिकाणी वरच्या याला 1 मिनिट, हे जे तुमचं स्टेटमेंट आहे 1031 चं, तर मॅग्नेटिक फील्डला द डायरेक्शन ऑफ डीबी इज डिक्टेटेड बाय द क्रॉस प्रोडक्ट ऑफ डीएल क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर. म्हणजे डीएल आणि आर या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर मला डीबी ची डायरेक्शन डेडिकेट होईल. आता हे कसं, तर इथे हे बघा, हा आर वेक्टर आहे आणि हा डीएल वेक्टर आहे. बरोबर. कळलं का हे? हो ओके. आता या दोन वेक्टरचा जर मी क्रॉस प्रोडक्ट घेतला, म्हणजे काय, डीएल वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर वेक्टर. तर क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला माहिती असेल, तो क्रॉस प्रोडक्ट हा परपेंडिक्युलर असतो दोनही वेक्टरला. माहिती आहे ना? हो माहिती आहे ना? हा. मग यांचा क्रॉस प्रोडक्ट असा मध्ये घुसेल ना स्क्रीनच्या मध्ये, असं म्हणजे असं झेड ऍक्सिस मध्ये घुसून जाईल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सारखा होऊन जाईल तो परपेंडिक्युलर. कळलं का? हो कळलं का? यांचा क्रॉस प्रोडक्ट हा कोणाला दाखवतो? या डीबी ला दाखवतो, जो की परपेंडिक्युलर डायरेक्शन दाखवतो त्याची. क्लिअर आहे? हो हा, ती व्हॅल्यू तिथे टाकता येते मला, बिकॉज त्याची डायरेक्शन वेक्टर शो करते. वेक्टोरिकली आपण त्याला तसं लिहू शकतो. मग त्यांच्या क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय येईल? dl वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर वेक्टर. याचा फॉर्म्युला काय असेल? dl r आणि साइन ऑफ थिटा. बरोबर ना? हो बरोबर ना? हा. मग या ठिकाणी मी व्हॅल्यू घेणार
ही डीएल आर साइन ऑफ थिटाची टर्म मला दिसते पाहिजे डीएल आणि त्याला एक्स्ट्राचा आर पाहिजे म्हणजे इथं मी आर ने मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे खाली आर क्यूब होऊन जाईल. कळलं का? हो. कळलं का? मग मला ही टर्म भेटते पहा डीएल साइन ऑफ थिटा आणि आर जी की ही टर्म आहे डीएल आर साइन ऑफ थिटा. ठीक आहे. हा. ठीक आहे. त्याला मी डीएल क्रॉस वेक्टर ऑफ आर लिहू शकतो की नाही? हो. हो. ते इथं लिहिलंय आणि खाली आर क्यूब होऊन गेलाय पहा कारण तो आर एक्स्ट्रा टाकावा लागलाय. समजलं काय हे? हो. असं मग हा बायट सॉर्ट लॉ आहे. हे जे इक्वेशन्स आहे आज बायट सॉर्ट लॉ ते वरचा बायट लॉ आहे खालचा सॉर्ट लॉ आहे. समजलं का? हो सर. हा हे एक्सपेरिमेंटली डिटेक्ट केलेलं आहे आपण. तुम्हाला बायट सॉर्ट लॉ जर कोणी विचारला तर हे सांगायचं. ओके. आपल्याला बायट सॉर्ट लॉने काय भेटतं? बायट सॉर्ट लॉने आपल्याला हे भेटतं की प्रत्येक शॉर्ट लेन साठी किती मॅग्नेटिक फील्ड आहे. कळलं का? हो हे सर. काय भेटलं आपल्याला? काय भेटलं हे? शॉर्ट लेन साठी किती मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे एका डीएल लेन साठी एवढी मॅग्नेटिक फील्ड होती. असं म्यू नॉट म्हणजे परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस मॅग्नेटिक परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस डिवाइडेड बाय 4 पाय into I म्हणजे करंट फ्लोविंग थ्रू द कंडक्टर DL म्हणजे शॉर्टेस्ट लेन we have considered क्रॉस प्रोडक्ट ऑफ R वेक्टर डिवाइडेड बाय R क्यूब मॅग्निट्यूड ऑफ R वेक्टर असते ते त्याचे क्यूब असतो. एवढी व्हॅल्यू तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची भेटत असते फॉर दी शॉर्ट लेंथ DL. ओके ओके. हो. एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे पहा. आता करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर जर का स्ट्रेट लॉंग वायर असेल मग काय करणार? जर का स्ट्रेट स्ट्रॉंग वायर असेल आणि इन्फिनिटेसिमली स्मॉल डीएल लेंथ आपण त्याच्यावर कन्सिडर करणार आणि त्याला मल्टिपल करून घेणार म्हणजे डायरेक्टली इंटिग्रेट करू शकतो आपण स्ट्रेट वायर. इश्यू राहत नाही. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा ते बायट लॉ ने आलेला आहे ना डीबी म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल साइन ऑफ थिटा अपॉन आर स्क्वेअर. हा बायट लॉ आहे. सॉर्ट लॉ काय होता? सॉर्ट लॉ इथं डीबी इज इक्वल टू म्यू नॉट 4 पाय इथं आय होता आणि क्रॉस प्रोडक्ट होता कोणाचा? डीएल क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर वेक्टर डिवाइडेड बाय आर क्यूब. हा सॉर्ट लॉ आहे. सॉर्ट लॉ क्लियर? बायट लॉ आणि सॉर्ट लॉ मध्ये फरक आहे. हा बायट लॉ आहे. समजलं का? कळलं का? खबर नाही केलं? हॅलो आवाज येतोय का रे? हो आवाज सर. येतोय का रे? हो Easy येतोय. नाही. हा बायट लॉ हा सॉर्ट लॉ आहे आणि हा बायट लॉ आहे. काय मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये? बायट सॉर्ट त्याच्यातला मी बायट लॉ घेतलाय खाली. कळलं का? एक स्ट्रेट लाईन कंडक्टर आहे सपोज आपण एक स्ट्रेट लाईन कंडक्टर कन्सिडर केलेला आहे. हा दिसतोय बा इथं. हा स्ट्रेट लाईन कंडक्टर आहे त्याच्यामध्ये काय करंट पास होतोय? ठीक आहे आय करंट पास व्हायला लागलाय. हा पी पॉइंट आहे जो की आर डिस्टन्स दूर आहे आर पोझिशन वेक्टर दूर आहे याच्यापासून आणि त्या हे करंट ची डायरेक्शन आणि हे पी ची डायरेक्शन याच्यामध्ये थिटा डिग्री अँगल आहे. कळलं का? आणि याच्यापासून हे डिस्टन्स समजा कॅपिटल आर. ओके सो आपण एक पी आहे जो की पेपर वरती आहे प्लेन वरती आणि
त्याच्यापासून आपल्याला त्याची मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची. ओके, सो या केसमध्ये तुम्ही काय करणार, या केसमध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत पहा. We know that I calculate the magnetic field of magnitude of the magnetic field produced at the point P by all the current length element in the upper half of the infinitesimally long wire. This we do by the integrating equation from 0 to infinity. So काय करायचं, जर का मला इन्फिनिटेसिमली लॉंग वायर साठी जर घ्यायचं असेल, इन्फिनिटेसिमली लॉंग म्हणजे काय, लॉंग वायर साठी म्हणजे की याला लिमिट नाहीये, 0 पासून स्टार्ट होणार ते इन्फिनिटी पर्यंत वायर जाणार, आणि त्याच्यासाठी किती मॅग्नेटिक फील्ड लागणार जर हे काढायचं असेल तर काय करायचं, याला इंटिग्रेट करायचं, या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं, याला कुठून कुठपर्यंत, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. कळलं का, कळलं का? हो सर. हा, इन्फिनिटी पर्यंत जायचं असेल तर. आणि समजा दुसरी केस आहे, लेट अस नाउ कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक पॉइंट P by the current length element in the lower half of the wire. By symmetry, the magnitude is same as that from the upper half of the wire. The direction of this field is also same as from the upper half of the wire going into the plane of the paper. So adding the both contributions A and B, the total magnetic field B at a point P is. So या केस मध्ये कसं आहे की ते दोन्ही बाजूला जाणार आहे खालून वरती, म्हणजे ऍक्च्युअली असं आहे पहा, सध्याला इन्फिनिटी दोघे बाजूला आहेत ना, तो इकडे पण इन्फिनिटी जाऊ शकतो, इकडे पण इन्फिनिटी जाऊ शकतो. आपण काय करतो, इथं सध्याला 0 पकडतो, इथं कुठेतरी इथून वरती इन्फिनिटी, ओके, आणि इथून खाली पण मायनस इन्फिनिटी ना. कळलं का, कळलं का? हा, मग तू दोघीकडे जाईल ना, इन्फिनिटी म्हणजे फक्त वरतीच थोडी असतं, निगेटिव्ह पण असतं. मग या ठिकाणी 2 वेळेस इंटिग्रेट करावं लागतं. बट आपण डायरेक्शनचा विचार केला तर हे मायनस येते, बट आपण जर डायरेक्शनचा विचार नाही केला, फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला, तर त्या हिशोबाने हे मायनस घेता येईल का खाली, मग इथं डायरेक्ट इन्फिनिटी म्हटलं तरी चालेल ना मॅग्निट्यूडच्या हिशोबाने. कळलं का, कळलं का? इथून 0 असेल तर इथून इन्फिनिटी पर्यंत फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतोय मी. आपण डायरेक्शनचा विचार करत नाही. मग जेवढं हे भेटेल वरती तेवढंच खाली पण येईल की नाही, कळलं का? इकडे जाणार आणि इकडे जाणार, मग दोघांची व्हॅल्यू इक्वल राहील मॅग्निट्यूडच्या हिशोबाने. डायरेक्शन डिफरंट राहील पण मॅग्निट्यूड इक्वल राहील, कारण ते पण इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे आणि हे पण इन्फिनिटी पर्यंतच जाणार आहे. मग मी मॅग्निट्यूडच्या हिशोबाने जर मला टोटल काढायचं असेल पूर्ण वायरचं, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी करून डबल करून टाकू का, चालेल ना? डबल केलं म्हणजे मला टोटल मॅग्नेटिक फील्ड जर पाहिजे असेल तर मी काय करेल, 0 टू इन्फिनिटी डीबी म्हणजे मॅग्नेटिक फील्डची 0 टू इन्फिनिटी घ्यायची, टॉपचं वरती जाणार आणि खाली येणार, असं मिळून ते टॉईस होणार. हे कळलंय का? हे कळलं का? हो सर. मग याला सॉल्व्ह केलंय मी, हे डीबी ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, त्याच्यामधनं म्यू नॉट 4 पाय कॉन्स्टंट काढला. ओके, डीबी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, मागच्या फॉर्म्युल्यातनं काढलेली, बायट लॉ आहे. मग याच्यामध्ये बट आपल्याला माहिती आहे की आर ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असते बाय जॉमेट्री. सो स्मॉल आर स्क्वेअर, हे बा, हा स्मॉल आर आहे एवढा, आर ही एवढी लेंथ आहे आणि ही एवढी कॅपिटल आर आहे, याला पायथागोरस लावता येईल, बरोबर? तर पायथागोरसच्या हिशोबाने स्मॉल आर ची व्हॅल्यू भेटेल. स्मॉल आर चा म्हणजे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू या लेंथचा स्क्वेअर प्लस कॅपिटल आर चा स्क्वेअर असणार, ठीक आहे, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट वायरच्या. त्या हिशोबाने काय होईल, मला जर या आर वेक्टरची मॅग्निट्यूड पाहिजे फक्त, तर स्क्वेअर रूट ऑफ आपण काय करणार, एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर. हे कळलं का इथपर्यंत? हो. कळलं का इथपर्यंत? हो सर, काल. हॅलो, हा, मग आर ची घ्यायची आणि तिथे टाकून द्यायची क्वेश्चन्स मध्ये. थोडं साइन थिटाला पण कन्वर्ट करतो मी, साइन थिटाला पाय मायनस थिटा करतो, कारण तो ऑप्टिज अँगल आहे. कळतंय का हे?
हो. हा पी पॉईंट असा होता ना, हं. तर हा ऑप्टिव्ह अँगलच होता. आपल्याला ऑप्टिव्ह अँगलच्या व्हॅल्यू काढता येत नाही. आपल्याला ॲक्यूट अँगल काढावा लागतो. मग ऑप्टिव्ह अँगल ॲक्यूट मध्ये कसं कन्व्हर्ट करतात? 180 डिग्री मायनस थिटा करायचं, तो ॲक्यूट होऊन जातो. कळलं का? माहिती हो. असेल ना हे? हां, कुठल्याही ॲक्यूट अँगलला ऑप्टिव्ह मध्ये कसं कन्व्हर्ट केलं जातं. मग त्या हिशोबाला मी असं लिहू शकतो. मग तो ॲक्यूट होऊन जातो. जसं की मला 120 अँगल पाहिजे समजा. याचा ॲक्यूट अँगल पाहिजे. तर मी कसं लिहिलं याला? 180 डिग्री मायनस 60 लिहेल ना, म्हणजे 120 होतं. हं. पण त्याचा फायदा काय? हा 180 कुठेतरी कॅन्सल होतो ना साइन वगैरे मध्ये अलाइड अँगलचे फॉर्म्युला वापरून. मग इथं मी असं लिहू शकतो का त्याला, की हा थिटा जो आहे तो ऑप्टिव्ह अँगल आहे. थिटा जो आहे तो ऑप्टिव्ह अँगल आहे. मी त्याला पाय मायनस थिटा लिहिलं तर चालेल का? साइन ऑफ पाय मायनस थिटा. ओके. हॅलो. हॅलो. सर. हा. मग याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगलचा अँगल भेटतील. जसं की या इथं. हा साइन ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे कुठला डिग्री झाला? इथून इथपर्यंत पाय आहे. करेक्ट आहे. याच्यातून या पाय मधनं तुम्ही थिटा जर मायनस केला, ठीक आहे, सो हा अँगल भेटेल ना एवढा. हा उरला ना पाय मायनस थिटा. हे कळालं का? हो. ओके. सो हा पाय मायनस थिटा. जर मी इथं ट्रिग्नॉमेट्रीचा यूज केला थोडा, सो ट्रिग्नॉमेट्रीने मला काय भेटतं? मी जर साइन ऑफ पाय मायनस थिटा काढला तर काय भेटेल? ट्रिग्नॉमेट्री बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये हा अँगल आपल्याला दिलेला आहे. ओके. सो त्या हिशोबाने ही झाली ऑपोजिट साइड, हा झाला हायपोटेनियस आणि ही झाली ऍडजस्टंट साइड. तर आपल्याला साइन ऑफ पाय मायनस थिटा पाहिजे. तर आपल्याला कोण भेटणार? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कोण आहे? हा, किती बाकी त्याचे देत ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हा, ऑपोजिट साइड काय आहे त्याची? कॅपिटल आर आणि हायपोटेनियस काय आहे? स्मॉल आर. कळलं का हे? हो. हो सर. या स्मॉल आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण आधीच काढून ठेवलेली आहे. ते पायथागोरस लावू, ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करा. हे स्मॉल आर ची व्हॅल्यू इथं टाकली पहा, दिसतंय का? हो. दिसतंय का? हा, हे विचारतात डेरिव्हेशन समटाइम्स. तो डेरिव्हेशन करून जा बाहेर शॉर्ट लॉचं आणि त्याच्या पुढचं हे विचारलेलं आहे 2-1 वेळेला, म्हणून हे सांगतोय डीप मध्ये. सोपं पण आहे, काही एवढं हार्ड नाहीये. मग याच्यामध्ये पहा, याला मी सिम्प्लिफाय करतो. ही आर अपॉन एल ची व्हॅल्यू मी घेणार आणि तिथं सबस्टिट्यूट करून टाकणार याच्यामध्ये. म्हणजे आर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर ती व्हॅल्यू तुमच्याकडे तिथं. बरोबर आहे. साइन ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे साइन ऑफ थिटा असतो, कारण तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. साइन ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे साइन ऑफ थिटा असतो की नाही? सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. साइन असा इथं हा पाय आहे, पाय मायनस थिटा म्हणजे हा इथं कुठेतरी येईल. तर हे साइन ऑफ पाय मायनस थिटा म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट मध्ये साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि स्लिपिंग ऍक्सिस असल्या कारणाने फंक्शन चेंज होत नाही, म्हणजे साइन ऑफ थिटाच आन्सर राहील त्याचं. कळलं का? हो. कळलं का? हा, मग मी डायरेक्ट साइन ऑफ थिटा लिहू शकतो का? या आर याला डायरेक्ट साइन ऑफ थिटा लिहू शकतो का? हां. लिहू शकतो ना? हो. मग ती व्हॅल्यू घेऊन टाकून द्या वरच्या इक्वेशन मध्ये. सो ही साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू घ्या ही, आणि ही घेऊन या साइन ऑफ थिटाच्या जागी टाका. कळलं? हो. कळलं का? ठीक आहे. सो तुम्ही जो करंट पास करणार आहे तो कॉन्स्टंट राहील, कारण तुम्ही करंट चेंज करत नाहीये. इथं त्याने म्हटलंय तसं, करंट फ्लोविंग थ्रू दी कंडक्टर सेम. सो एक स्ट्रेट लाईन कंडक्टर मधनं मग तो करंट पण इंटिग्रेशनच्या बाहेर निघून जाईल. सो म्यू नॉट परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस, मॅग्नेटिक परमिएबिलिटी इन फ्री स्पेस आहे, कॉन्स्टंट राहील. 2π कॉन्स्टंट राहील, करंट जाणारा कॉन्स्टंट आहे. सो फक्त चेंज होणारी गोष्ट याच्यामध्ये फक्त ही आर वगैरेचीच व्हॅल्यू आहेत, डिस्टन्स कमी जास्त.
तुम्ही हे डीएल राहील बरोबर. साइन ऑफ थिटाच्या जागी मी आर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एल प्लस आर स्क्वेअर टाकणार आणि हे स्मॉल आर स्क्वेअरची व्हॅल्यू पण याचा आर स्क्वेअर केला तर इथं एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर होणार. कळलं का? आर हो स्क्वेअर स्क्वेअर रूट ने ना. कळलं काय? हो सर. आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल? आर स्क्वेअरची ची व्हॅल्यू ही आहे. आर स्क्वेअरची किती? तर हे स्क्वेअर रूट निघून जाईल, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर होणार. ओके. हो ती व्हॅल्यू घेऊन मी सबस्टिट्यूट करतोय पहा. सबस्टिट्यूट केलंय मी, दुसरं काही नाही केलंय. साइन ऑफ थिटाच्या जागी ही व्हॅल्यू टाकली. इथं दिसतंय पहा तुम्हाला. हा आय जो आहे हा इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलाय. हा डीएल ऍज इट इज आहे इथं. हा वरचा कॅपिटल आर हा इथं आलेला आहे आणि हे स्क्वेअर रूट ऑफ ची ही टर्म आर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ही टर्म तुमची साइन ऑफ थिटाची टर्म आहे आणि ही जी टर्म आहे ही टर्म हे आर स्क्वेअरची टर्म आहे. कळलं का? हा इथला हो कळलं का? सो इझी टास्क आहे. पुढे पहा. मग याच्यातनं आता हे त्याचा स्क्वेअर रूट त्यालाच मल्टिप्लाय होते तर त्याचा रेश टू 3/2 होऊन जाईल ना तो. म्हणजे असं होईल ना ते स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर याचा रेश टू 1 आहे आणि याचा रेश टू 1/2 असेल. करेक्ट आहे? बेस सेम आहे ना, बेस सेम आहे. सो त्यांचे बेस कॉमन येईल, वरच्यांचे ऍडिशन होईल. म्हणजे एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 1/2 प्लस 1. ठीक आहे? ठीक आहे. हो आणि त्याचा आन्सर काय येईल? 3/2. ओके. हो हो सर. ओके. मग हे खाली सर्व सिम्प्लिफाय झालं आणि एवढं फक्त उरलं 3/2. ही या सर्वांचं सिम्प्लिफिकेशन. एक्सपोनेंट अँड पॉवरचे रूल वापरून सॉल्व्ह केलं मी. आणि तो कॅपिटल आर जो आहे ना तो बाहेर घेतला मी. तो आर डिस्टन्स त्या पी पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स आहे. तो पण इंटिग्रेशनच्या बाहेर येईल बिकॉज तो पी पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स आहे. म्हणजे हा पी पॉईंट फिक्स आहे असं म्हणण्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे आर फिक्स राहील, लेंथ फिक्स राहील. ओके. एवढंच फिक्स राहणार. सो थोडं आता याच्यामध्ये पुढे जाऊ. या केसमध्ये म्यू नॉट आय आर अपॉन 2π हे कॉन्स्टंट बाहेर आले. याच्यामध्ये मी इंटिग्रेशन थोडं सॉल्व्ह केलं. तुम्हाला इंटिग्रेशनची सॉल्विंग केल्यानंतर मला ही व्हॅल्यू भेटते 1/r². याला सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला इंटिग्रेशनला. कळलं का? कोणत्या थेरमनी सॉल्व्ह करणार? हा याला असं घेऊन यावरती एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू मायनस 3/2 एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरा. कळलं का? हा कळलं का? आणि dx च्या जागी एल आहे म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्टिव्ह एल घ्यायचंय आपल्याला. सो हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला 1/r² फक्त आन्सर भेटेल. बाकी सगळं कॅन्सल होईल. कळलं का? अप्पर लिमिट इन्फिनिटी टाका, लोअर लिमिट 0 टाका. समजतंय का? हो